न्यूज लाईन, अचूक वेधक. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून रामकृष्ण वेताळ यांनी प्रचाराचा गावोगावी जोरदार धडाका सुरू केला असून रामकृष्ण वेताळ यांची जाहीर प्रचार सभा रिसवड येथे पार पडली. ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत रामकृष्ण वेताळ व उमेदवारांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ, वाघेरी पंचायत समिती गणाच्या अपक्ष उमेदवार नीलम हिंदूराव पिसाळ व कोपर्डे हवेली पंचायत समिती गणाचे अपक्ष उमेदवार अमित प्रकाश पाटील यांच्यासह वाघेरी पंचायत समिती गणातील मतदार, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रामकृष्ण वेताळ यांनी विरोधकांचा आपल्या भाषणात जोरदार समाचार घेतला. अनेक टीका करतील, त्याला काय पक्षातून हकालपट्टी केली, काय करतील, तुम्ही घाबरू नका. माझ्या मागे जे पाठीवर थाप टाकणारे ते निश्चित माझ्या बरोबर आहे. तुम्ही घाबरण्याची काय गरज नाही. अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम केलं. छत्रपतीला त्रास देण्याचं अनेक लोकांनी त्यावेळेला काम केलं, पण छत्रपती कधी डगमगले नाही. मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, कधी घाबरणार नाही, कधी रणांगण सोडून पळून जाणार नाही. अरे शत्रूच्या खाताडावरती बसून या कराड उत्तर मध्ये कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणून दाखवणार, आणि ते तुमच्या साक्षीनं, तुमच्या ताकदीनं. मला बरंच काय बोलायचं आहे, परंतु आपली कायम सभा लेट होते. 2 वेळा असंच झालं. मगाशी काका म्हणले की आपण 7 ला कोपर्डे आणि करवडीमध्ये सभा चालू. कारण अनेक कार्यकर्त्यांना त्यांची मनं मोकळी करायची. आमच्या देवाभाऊची इच्छा होती, मला 2 मिनिटं मिळाली पाहिजे, देवाभाऊची इच्छा होती, मी देऊ शकलो नाही वेळ. आमच्या संजय नानाची इच्छा होती. अनेक कार्यकर्ते, मला वेळ जरी नाही मिळाला तर कार्यकर्ते एवढे मोलाचे आणि तोलाचे आहे की प्रति रामकृष्ण वेताळ म्हणून काम करणारे इथे बसलेले सगळे कार्यकर्ते. पुढच्या सभेमध्ये निश्चित आपल्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी देऊ. तो माझी सगळ्या तमाम जनतेला विनंती आहे की इथले जे उमेदवार आहेत ते उमेदवार कुठून आले. मगाशी आमच्या दयाभाऊंनी सांगितलं पुण्याचा उमेदवार. अरे इथं कराड तालुक्यात नाही का कोण? कराड तालुक्यात आहे का नाही कोण? तुम्ही कधी जा विचारणार. अरे कराड तालुक्यात बी तुमचं मत, पुण्यात बी मत. आम्ही तुम्हाला काय बोललेलो नाही. तुम्ही जी शक्ती आहे ना, ही शक्ती भविष्याच्या काळाचा इतिहास घडवणार. अरे राष्ट्रवादी काँग्रेसला इथं कराड तालुक्यामध्ये कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार मिळाला नाही, याचं दुर्दैव आहे, लक्षात घ्या. आपल्याला एकही उमेदवार तुमच्या समोर राहणार नाही. हे जे सामान्य कार्यकर्ते घरातले आहेत ना, अमित सारखा कार्यकर्ता शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्याला मी उभा करताना सांगितले, आम्ही तुला 5 वर्ष जमणार असलं तर उभा राहा, भाऊंच्या बरोबर काम करणार असला तर उभा राहा. अमितनं सांगितलं, भाऊ तुमच्या छातीचा कोट करेल. असा कार्यकर्ता आहे. आता कोपर्ड्यानं उचलून धरलाय. तर कोपर्ड्यातले अनेक कार्यकर्ते बसलेले. अमित सारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता पंचायत समितीचे नारळ चिन्ह घेऊन उभा आहे. त्याचबरोबर आमची नीलमताई, नाना 15 वर्ष 20 वर्ष काम करतो. ही आमची गृहिणी. अरे कधी न्याय मिळणार? लोकशाहीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला कधी न्याय मिळणार? आमच्या नीलमताईला कधीतरी न्याय मिळाला पाहिजे. माझी पत्नी आहे, कधीच घरातनं बाहेर आली नव्हती. बघा, रात्रीच्या 2-2 वाजता जरी मी गेलो ना, 10 माणसाचं जेवण करायचं तरी तिनं कधीही चेहरा पाडला नाही. न्यूज लाईन, अचूक वेधक.